अध्यात्मप्रेमी, भगवत भक्तिप्रेमी सुहृदजन हो. आपण भागवत पुराण दशमस्कंध याच्यामध्ये भगवंताच्या बाललीला पाहून त्यानंतर कंसवधाचा प्रसंग बघून मथुरेमध्ये उग्रसेनाला म्हणजे आजोबाला राजसिंहासनावर बसवून यादव घराण्याला जो शाप होता त्यांच्यातला कोणी राजा होणार नाही, तो शाप दूर करून नवा राजा निर्माण करून भगवंतानं एका अर्थानं नवी घडी बसवली. सामाजिक दृष्ट्या अशी घडी बसवणं हे नेत्याचं काम असतं. आणि अशी घडी बसवल्यानंतर मथुरेमध्ये अन्य सगळ्या गोष्टी करत असताना साहजिकच जिथून तो आला गोकुळातून, त्या गोकुळामधल्या सगळ्या गोपीजनांना, गोपांना, अन्य मंडळींना कृष्णाचा विरह सहन होणार नाही हे ओळखून कृष्णानं त्यांची समजूत घालण्यासाठी उद्धवाला पाठवलं. उद्धव हा कृष्णापेक्षा वयानं वडील, ज्येष्ठ, त्याचबरोबर यादव कुलातला ज्ञानी अशा प्रकारची व्यक्ती, विश्वासू, सगळ्यांना याच्याबद्दल आदर आहे अशा प्रकारची व्यक्ती, ऋषितुल्य व्यक्तिमत्व असं उद्धवाचं आहे. असा उद्धव कृष्णाच्या सांगण्यावरून गोकुळात आला. गेल्या शनिवारी आपण बघितलं की उद्धव संध्याकाळच्या वेळेला गोकुळामध्ये आला आणि संध्याकाळच्या वेळेला जो आला तेव्हा आपण गेल्या शनिवारी आपलं निरूपण मराठीतल्या आजच्या मोठ्या कवीच्या शब्दानं पुरं केलं होतं. ते म्हणजे सांज ये गोकुळी सावळी सावळी सावळ्याची जणू साउली सुधीर मोघे. तर ती जी काही संध्याकाळ होती तिचा अनुभव उद्धवाने घेतला. इथंपर्यंत गेल्या आपण होतो. आता संध्याकाळच्या वेळा आल्यानंतर गोकुळात आल्यानंतर नंदाच्या घरी उद्धव पोचला आणि पोचल्यानंतर नंदानं उद्धवाला अत्यंत प्रेमानं, आदरानं त्याचं स्वागत केलं, त्याला आलिंगन दिलं. येताना वाटेमध्ये श्रम झाले नाहीत ना असं विचारलं. श्रमपरिहारार्थ इथं शब्द आहे, त्याची पूजा करणं, आदर सत्कार करणं, श्रमपरिहार करणं, या सगळ्या गोष्टी केल्या. आणि मग जेव्हा दोघांच्या मध्ये बोलणं सुरू झालं तेव्हा उद्धवाला नंद राजा म्हणाला की हे उद्धवा, आता तुम्ही खरे भाग्यशाली आहात. आता तुम्ही खरे भाग्यशाली म्हणायचं कारण काय, तर जोपर्यंत कंस होता तेव्हा मथुरा नगरीवर दुर्भाग्याचे ढग होते. आपल्या वडिलांना तुरुंगात टाकणारा, मेहुण्याला आणि बहिणीला तुरुंगात टाकणारा, देवकीची 8 मुलं मारणारा, त्यांच्या दृष्टिकोनातून असा दुष्ट कंस होता. त्या कंसाचा नाश झाला आणि निघून गेलेले सगळे जे आप्तजन होते, यादवांच्यातल्या अनेक फळ्या, त्यांनाही कृष्णानं परत आणलं. मग गोकुळामध्ये ज्याप्रमाणे गोकुळ आहे, आनंदाचं गोकुळ आहे, तसं मथुरेमध्ये सुद्धा यादवांच्यासाठी आनंदाचं गोकुळ निर्माण झालं. हे सगळं छान घडलं असा विचार नंदानं उद्धवापाशी व्यक्त केला. तो म्हणाला, तू आता मला भेटायला आलास हे कृष्णाच्या वतीनं बरोबर आहे. आपण शब्दे मागं उच्चारले, उद्धवा सांत्वन कर जा त्या गोकुळवासी जनांचे. आमचं सांत्वन करायला तू आलास ही भाग्याची गोष्ट आहे. पण मानवी स्वभावाला धरून नंद उद्धवाला काय म्हणतोय बघा. मानवी स्वभाव धरून नंद उद्धवाला म्हणतोय की आमची समजूत घालायला तू आलास, पण सांग बरं, आमच्या गोपालकृष्णाला
मथुरेत एवढा मोठा पराक्रम केल्यानंतर, दुष्ट कंसाचा नाश केल्यानंतर आमची आठवण येते का? हे मानवी स्वभाव धरून आहे. साधी गोष्ट बघा, तुमच्या माझ्या परिचयाचा एखादा माणूस कीर्तीनं मोठा झाला तर आपण सहजपणे विचारतो, तो आज खूप मोठा झालाय. पण तो पूर्वी पुण्यामध्ये जो होता, आमच्या गल्लीमध्ये जेव्हा होता, तेव्हा आमच्या खूप गप्पा गोष्टी व्हायच्या. आता त्याला ते आठवतात का? हा मानवी स्वभाव आहे. या पद्धतीने विचारतोय तो की श्रीकृष्ण आता मोठा झाला, कंसाला मारणारा, कंसांतक असा तो झाला, पण त्याला आमच्या आठवणी येतात का? गोकुळाच्या, गोपगोपींच्या, आप्तजनांच्या, गाई वासराच्या, वृंदावनाच्या आठवणी त्याला येतात का? आणि आठवणीबरोबरच कृतज्ञता बुद्धीनं नंद उद्धवाला सांगतोय. तो म्हणतोय, अरे वणव्यापासून, सोसाट्याच्या वाऱ्यापासून, पावसापासून, कालिया सर्पापासून आमचं रक्षण जर कोणी केलं असेल तर गोपालकृष्ण. याचा अर्थ आठवण केली का ही शंका आहे, पण त्याच्या पराक्रमावर मात्र दृढ विश्वास आहे. त्या पराक्रमाची आठवण तो करतो. तिसरा टप्पा असा की आठवण करता करता कृष्णाचं जे मनमोहक रूप आहे ते रूपही नंदाला आठवतं. पराक्रम आठवलाच, पण पराक्रमावर त्याचं रूपही आठवलं. रूप कशा प्रकारचं आहे बरं? तो म्हणतो, नंद, आता कितीतरी दिवस झाले कृष्णाचं मुख कमल आम्हाला बघायला मिळालं नाही. कसंही त्याचं रूप बरं? तर सुंदर नासिका आहे, मंद हास्यपूर्वक तो नेत्र कटाक्ष टाकत असे. ते प्रेमळ कटाक्ष, ते त्याचं हसणं, ते त्याचं बोलणं, या सगळ्या गोष्टीची आठवण आम्हाला होते. एवढंच नव्हे तर त्या श्रीकृष्णाच्या पावलांनी यमुनेच्या काठापासून गोवर्धन पर्वतापर्यंत जिथं जिथं ती पदचिन्ह उमटलेली आहेत, ती सगळीच भूमी कृष्णमय होऊन गेलेली आहे. ही गोष्ट फार महत्वाची आहे बघा, की महापुरुष ज्या ठिकाणी नांदलेला असतो त्या ठिकाणी तिथल्या भूमीवर सुद्धा त्याची पावलं उमटलेली आहेत याची आठवण होणं हा मानवी स्वभाव आहे. मी वैयक्तिक जीवनातले तुम्हाला आठवण सांगतो. अनेक वर्ष मी वारणानगर या ठिकाणी प्राध्यापक प्राचार्य होतो. वारणा साखर कारखाना हा नेमका कुठं आहे बरं? तर डावीकडं ज्योतिबा आणि उजवीकडं पन्हाळा यांच्या कुशीमध्ये वारणानगर आहे. त्यात पन्हाळ्यावर गेल्यानंतर, आता मी तिथं अनेक वर्ष होतो, पन्हाळ्यावर गेल्यानंतर जेव्हा पन्हाळ्यावर जायचा तेव्हा पन्हाळ्याची भूमी, तिथली सज्जा कोठी, त्या सज्जा कोठीतली आजच्या आपल्या भाषेत गॅलरी, तिथून खालचं खोरं दिसतं. आणि त्या सज्जा कोठीमध्ये छोटी इमारत आहे 2 मजली. त्या इमारतीत गेल्यानंतर विचार मनात यायचा, अरे ही तीच इमारत ज्या ठिकाणी मोगलांच्याकडे वर्षभर गेलेल्या संभाजीला परत आणून शिवाजी महाराजांनी पोटाशी धरलं, ते हीच सज्जा कोठी. याच जिन्यांत वर गेले असतील, याच कोठीतल्या गॅलरीत उभे राहिले असतील, इथूनच त्यांनी ज्योतिबा पाहिला असेल, इथूनच वारणा नदीचं दर्शन घेतलं असेल. अरे ही ती भूमी ज्या ठिकाणी शिवछत्रपतींची पावलं उमटली. हा विचार जर माझ्यासारख्याच्या मनात येतो तर नंदाच्या मनात काय विचार आलाय बघा. गोकुळ, वृंदावन, यमुना काठ ते गोवर्धन पर्वत, सर्व ठिकाणी ही जी भूमी आहे ती कृष्णाच्या पदचिन्हानं पुण्य पावन झाली आहे असं नंद उद्धवाला सांगतो. पुढे म्हणतोय, ही 2 मुलं बलराम आणि श्रीकृष्ण बालपणीच आमच्या घरी होती, गोकुळात होती. आता मोठी झाली कंसाला मारणारी, पण जेव्हा ते लहान होते तेव्हा सुद्धा ते देवाचे अवतार आहेत हे आमच्या मनामध्ये पक्क होतं. शिवछत्रपती हेच वयाच्या 16व्या वर्षी
तोरणा किल्ला घेणं आणि स्वराज्याचं तोरण बांधणं बाळलीलाच आहे ते अर्थ. नंद म्हणतोय ही मुलं लहान होती खरी, पण ती भगवंताचा परमेश्वराचा अवतार आहेत असं आम्हाला त्यांच्या पराक्रमातून, त्यांच्या लीलामधून, क्रीडेमधून जाणवत होतं. आणि ते जाणवत होतं त्याला एक आधार असा की जेव्हा या कृष्णाचा गोठ्यामध्ये त्याचं बारसं झालं, नाव ठेवलं गेलं, माझं आठवतंय का बघा, त्याला गर्ग मुनी हजर होते. गर्ग मुनी हे यादवांचे गुरु आहेत. ते आले होते आणि त्यावेळी ते मला म्हणाले होते, नंद सांगतोय जुनी गोष्ट 8-10 वर्षापूर्वीची, तेव्हा ते म्हणाले होते की अरे हा जो कृष्ण तुमच्या घरी आलाय, मोठा बलराम आहे, ही भगवंताचीच अवतार असणारी मुलं आहेत. जे परमात्म्याचं सामर्थ्य आहे तेच अवतार रूपानं या मुलांच्या ठाई असणार, यात कोणत्या प्रकारची शंका नाही. आणि मग पुन्हा बघा, जेव्हा आपल्या मुलाचं कौतुक करायचं म्हणतो, त्या कौतुक करताना त्याच्याबरोबर पराक्रमी आठवतो. मगाशी काय आठवलं? वणवा असेल, सोसाट्याचा वारा असेल. आता आठवलं त्याच्या आठवणीमध्ये सुद्धा नदीमध्ये का समुद्रामध्ये लाटा असतात तसा खेळ असतो बघा. मगाशी काय आठवलं? नंदाला गोकुळातले पराक्रम. आता आठवत आहेत मथुरेतले पराक्रम. आता मथुरेतले पराक्रम उद्धवाला माहिती नाहीत का? पण माहिती असले तरी पुन्हा पुन्हा ते सांगण्यामध्ये दोन्ही बाजूला गोडी असते. आई समजा आपल्या बहिणीशी, मैत्रिणीशी आपल्या मुलांच्या बद्दल बोलत असेल तर त्या मैत्रिणीला किंवा बहिणीला सगळंच माहिती असतं. पण सगळंच जरी माहिती असलं तरी पुन्हा सांगण्यामध्ये जी गोडी आहे ती फार मोठी आहे. त्या दृष्टिकोनातून नंद म्हणतोय, अरे कृष्णानं पुन्हा कुणाला मारलं? कोवल्या आपल्या हत्तीला मारलं, चाणूराला मारलं. एवढंच नव्हे तर त्या ठिकाणी जात असताना ते जे काही समारंभ होता त्याच्या बाहेरच्या बाजूला जे मोठं धनुष्य ठेवलं होतं ते धनुष्य मोडायचं काम सुद्धा त्यानं केलं. बारकावा बघा, मथुरेमध्ये कशा प्रकारचा पराक्रम कृष्णानं केला त्याची उजळणी, त्याची आठवण हा आपला नंद उद्धवाशी बोलताना करतो. पुन्हा गोकुळाकडे येतो, मथुरा झाली, पुन्हा गोकुळाकडे येतो आणि म्हणतो, अरे आज बलराम आणि कृष्णाने काय काय केलं बरं? त्याचे खास उल्लेख आलाय, गोवर्धन पर्वत 7 दिवस उचलला. हे जरा महत्वाचं आहे. किती दिवस पाऊस पडला हे आपण मागं बोललो नाही आहे. इंद्राचा पराभव केला, पण 7 दिवस जर पाऊस पडत असेल आणि पर्वत जर उचलून धरायचा असेल तर केवढा मोठा अचाट पराक्रम कृष्णाने केलाय हे आपल्या लक्षामध्ये येते. थोडक्यात काय, असे पराक्रम करणारा बालकृष्ण हा ईश्वराचाच अवतार आहे, त्यात काही शंका नाही. असं दोघात बोलणं चाललंय नंद आणि उद्धव. पण साखळी जमली पाहिजे. लगेच व्यास सांगतात, भागवतकार व्यास सांगतात, हे उद्धव आणि नंदाचं बोलणं असं असं झालं असं शुकाचार्य परीक्षेतला सांगतात. हे फार महत्वाचं आहे. ते आपल्यातनं नक्की अनुसंधान राहिलं पाहिजे ना. वक्ता आणि श्रोता भिन्न असतील पण त्यांची एकमेकाशी साखळी, अनुबंध जुळला पाहिजे. शुकाचार्य परीक्षेतला म्हणतायत आणि मोठं छान वर्णन केलंय. अरे या नंदानं अशा प्रकारे म्हटलं ना, तेव्हा परीक्षितला म्हणतायत, पुन्हा मानवी स्वभाव बघा. नंद उद्धवाला कृष्णाचे पराक्रम सांगत होता, वात्सल्यानं भरलेल्या शब्दात सांगत होता आणि सांगता सांगता त्याचा कंठ सद्गवित झाला. त्याला पुढे बोलताच येईल, इतकं ठीक आहे. पण आपले कलाकार असणारे व्यास बघा, ते म्हणतात, उद्धवाशी असा नंद जेव्हा बोलत होता तेव्हा शेजारी यशोदा होती आणि यशोदा काहीच बोलत नव्हती. ती नंद आणि उद्धवाचा संवाद फक्त ऐकत होती. पण माता असल्यामुळं कृष्णाचा पराक्रम आठवल्यानंतर तिला पाना फुटला अशा प्रकारचा शब्द व्यास मुनी इथं लिहून ठेवतात. एका शब्दामध्ये
तिचं सारं वात्सल्य हे ओसंडून आपल्या समोर येत आहे, त्यात कोणत्याही प्रकारची शंका नाही. आता हे त्याचं बोलणं झालं. तर उद्धव म्हणायला लागला, हे नंदा, त्याला विशेषण छान जोडलंय, हे सानंद नंदा. आता नंदचा अर्थ आनंद आहे आपल्या डोक्यात येत नाही, पण सानंद नंदा म्हटलं आणि खरंच आहे, जिथं नंद असतो तिथं आनंद असणार, आणि जिथं आनंद असतो तिथं गोकुळ असणार. आणि म्हणून म्हटलंय सानंद नंदा, नंद यशोदा, खरंच तुम्ही माता पिता म्हणून का होईना, पण आपल्या पुत्रांच्या ठिकाणी इतकी पूज्य बुद्धी ठेवली. पुत्राबद्दल वात्सल्य वाटणं वेगळं आणि पुत्राबद्दल भक्ती वाटणं वेगळं. तुम्हाला बालपणापासून, त्यांच्या बालपणापासून माहिती होतं की भगवंताचे अवतार आहेत, पण मुलं म्हणून प्रेम करता करता भक्त म्हणून सुद्धा तुम्ही त्यांची भक्ती करत राहिलात, ही गोष्ट फारच छान आहे. अशा प्रकारचं वर्णन त्याने केलं. तुम्ही त्यांच्या ठाई अनन्य भक्ती ठेवली. उद्धव म्हणतो, ही भक्ती जी तुम्ही दोन मुलांच्या बाबतीत ठेवली, हे जगातलं सगळ्यात मोठं सत्कृत्य आहे. विचार करा, भक्ती ही गोष्टच अशी आहे की जितकी आपण सत्कृत्य करू, जे दानधर्म करू, व्रतवैकल्य करू, काशी यात्रा करू, भूतदया करू, सगळी सत्कृत्य आहे, पण त्याच्यात शिरोभूषण कोणतं आहे? भगवंताची भक्ती करणं. त्यामुळे फार मोठं सत्कृत्य तुम्ही केलेलं आहे. आणि कृष्णानं सांगितलंय की असं सत्कृत्य करणारे माझे माता पिता, मला साथ देणारी गोप बालक, माझ्या आईसारखं प्रेम करणाऱ्या सगळ्या गोप माता यांना भेटायला मी लवकरच येईन. पुन्हा मागचंच वाक्य आहे, मी लवकरच भेटायला येईन. आणि आपण कंसात म्हणून ठेवलंय की कृष्ण असं म्हणतो पण कृष्ण असं करत नाही. पण आता आपल्याला माहिती नाहीये. आता आपल्याला असं वाटतंय की उद्धव नंदाला सांगतोय की मी भेटायला नक्की येईन, म्हणून तुम्ही खेद करू नका. पुढं आजपर्यंत न आला एक मुद्दा व्यासाने मांडलाय, आणि तो फार महत्वाचा आहे. तो असा की भगवंतानं अवतार घेताना 3 प्रकारचे अवतार घेतले. एक सात्विक आहे, एक राजस आहे आणि एक तामस आहे. आपल्या डोक्यात येत नाही. कसं बरं सात्विक, राजस, तामस? तर ते दुसऱ्या अंगाने सांगितलंय की भगवंतानं जे 9-10 अवतार घेतले, त्याच्यामध्ये काही जलचर आहेत, काही स्थलचर आहेत आणि काही मानव आहेत. आता सात्विक, राजस, तामस तुम्ही कसंही बसवा, पण इथं त्याची वर्गवारी केली आहे व्यासाने. स्थलचर, जलचर आणि वनवासी. कोण कोण बरं? तर जलचरामध्ये मत्स्य आणि कूर्म हे 2 अवतार आहेत पाण्यात, जलचर. स्थलचरामध्ये कोण आहेत बरं? तर वराह आणि नरसिंह हे अवतार आहेत. आणि उरल्यामध्ये जे कोणी मानवी अवतार आहेत बघा, मानवी अवतार आहेत त्यांना वनवासी अवतार असं म्हटलेलं आहे. म्हणजे एक आहे जलचर, एक आहे स्थलचर, आणि तिसरा जो मानव आहे, विचार करण्यासारखा आहे, तिसरा जो मानव आहे तो राजघराण्यातला श्रीमंत, ऐश्वर्यवंत असा नाही आहे. कोण कोण आहे बरं? वामन म्हणाल तरी बटू, परशुराम म्हणाल तरी वनवासी, राम म्हणाल तरी वनवासी, आणि कृष्ण म्हणाल तर गोपाल. म्हणजे भगवंताने घेतलेल्या 9 अवतारात, 8 अवतारात 4 अवतार आपण ज्याला ग्रामीण म्हणू, उपेक्षित म्हणू, वनवासी म्हणू, यासाठी. त्याचं कारण काय असेल बरं? त्याचं कारण साधं असं आहे की अयोध्येचा राजपुत्र शबरीच्या घरी जर गेला आणि शबरीची बोरं खाता झाला तर एक सामाजिक समरसता निर्माण होते. साधा गुहक आहे, त्याच्या होडीमध्ये बसून त्यानं शरीर नदी पार केली, त्या गुहकाला पोटाशी धरणं, नरका नारायण नव्हे तर वानर असणारा जो हनुमान त्याला पोटाशी धरणं, राक्षसांच्या पैकी बिभीषणाला पोटाशी धरणं,
ही सामाजिक समरसता. हे मनात आहे, अगदी हे शब्द नाही आहेत, कारण सामाजिक समरसता आजचा शब्द आहे. मी तो व्यासांच्या तोंडात घालत नाहीये, घालणं बरोबर नाहीये. पण व्यास मुद्दामून आपल्याला 8-9 अवतारांची वर्गवारी करून दाखवतात आणि त्याच्यात हे शब्द वापरतात. त्यांचे शब्द आहेत जलचर, स्थलचर आणि वनवासी. मानव म्हटलंच नाहीये, वनवासी, वामनापासून श्रीकृष्ण. तर असं जे काय आहे त्याच्या ठिकाणी तुम्ही भक्ती केली. विश्व निर्माता जो आहे तोच तुमचा पुत्र होता. आणि एका अर्थानं उद्धव नंदाला तत्वज्ञान सांगतो की तुम्ही पुत्रांच्यावर प्रेम केलं, पुत्रांच्यावर स्नेह व्यक्त केला, पण एका अर्थानं तो विश्वात्म्यावर, विश्वाकारावर, विश्वंभरावर, विश्वेश्वरावर व्यक्त झालेला आहे. ही आपली भारतीय दृष्टी आहे. कशी बरं? तर आपण एखाद्या छोट्या गोष्टीमध्ये सुद्धा भगवंत बघतो. आपण पूजेला बसलो तर पहिल्यांदा गणेश पूजा करायची असते. तर गणेश पूजेच्या वेळेला गणेश मूर्ती नसली तरी आपल्याला चालते. पुरोहित सांगतात की सुपारी ठेवा आणि त्याला गणेश म्हणून नमस्कार करा. अन्य उपासना पंथाची माणसं आपल्याला वेड्यात काढतील. कुठे आहे गणपती, कुठे आहे सोम? पण भारतीय मन असं आहे की पुत्राच्या ठिकाणी सुद्धा, मित्राच्या ठिकाणी सुद्धा, शिष्याच्या ठिकाणी सुद्धा, गुरुच्या ठिकाणी सुद्धा विश्वात्मा बघणं हे भारतीय मन आहे. आणि उद्धव नंदाला ते सांगतो की तो फक्त मुलावर प्रेम करत समजू नका. आणि त्या मुलांच्या प्रेमातून स्नेहाच्या वाटेनं तुम्ही भक्तीचा सोपान चढला आहात, त्यात कोणत्याही प्रकारची शंका नाही. अशा प्रकारे लोकांचा सुखसंवाद संध्याकाळच्या वेळेला झाला. रात्र झाली. भोजन देणं, भोजन घेणं हे झालं. दोघं सुखानं निद्रावश झाले. हे झालं उद्धव आणि नंदाचं. पण दुसऱ्या बाजूला गोपी आहे. गोपींना अजून उद्धव नावाचा कोणी मथुरेचा नागरिक आलाय याची बातमी नाही. तो संध्याकाळी आलाय, नंदाच्या घरी राहिलाय, गोपी आपापल्या घरी आहे. पहाटे त्या जागा झाल्या आणि आपलं दैनंदिन काम सुद्धा कृष्णाची आठवण करून करायला लागले. हा वात्सल्य भाव बघा. हे साधं दूध काढायचं झालं तरी कृष्णाचं नाव घेऊन काढायचं. सडा संमार्जन करायचं झालं तर कृष्णाचं नाव घेऊन करायचं. आणि हेच तुमच्या माझ्या DNA मध्ये मिसळलेलं आहे. म्हणून आपण कृष्णार्पणमस्तु सहजपणे म्हणतो. त्याच्यामध्ये निष्काम कर्मयोगाची भावना आहे. पण प्रत्येक गोष्टीमध्ये रामनाम किंवा कृष्णनाम तोंडामध्ये येणं हे भारतीयत्व आहे. गोपी काय करत होत्या? रात्र संपून गेली, पहाट झाली. पहाटेच्या त्या अंधारामध्ये त्यांनी दीप लावले. अजून सूर्योदय व्हायचा, अरुणोदय व्हायचा. घरात दीप लावले, रात्रीला पळवून लावलं. मग सडा संमार्जन केलं, गोठ्यात गेल्या आणि गाई गुरे जी होती त्यांच्या दूध काढू लागल्या. वर्णन किती छान आहे. दूध काढताना सुद्धा त्यांच्या कंकणाचा आवाज अगं बोललोय दुधाच्या धारेमध्ये मिसळत होता. आणि दुसऱ्या बाजूला सांगितलंय ते बारकावे बघा. दूध काढताना आहेच, पण दूध काढून झाल्यानंतर आदल्या दिवशी रात्री त्या दुधाचं दही लावलेलं असतं. ते दही मोठ्या मृण्मय पात्रामध्ये घेतलं जातं. जुना काळ, जुना वाडा जरा आठवा. तो घुसळणीचा खांब म्हणून एक असायचा, तो आठवून बघा. त्या घुसळणीच्या खांबाला मोठा डेरा असायचा. त्या डेऱ्यामध्ये रवी असायची. आणि कधी कधी तो डेरा आणि रवी इतकी मोठी असायची की एकटीनं घुसळता यायचं नाही किंवा दुपटी लागायची. याच्यामध्ये ऐश्वर्य आहे. इथे सुद्धा गोपी अशा प्रकारे घुसळण करायला लागल्या. त्यांच्याकडे दूध दुग्ध प्रचंड आहे. घुसळण करायला लागल्या आणि घुसळण करता करता त्यांच्या कंकणाचा मंजूळ ध्वनी हा त्या घुसळणीमध्ये दह्यातून लोणी नवनीत यायला पाहिजे ना, ते येण्यासाठी चाललं होतं. आणि असं करताना
फार महत्वाचं आहे. असं करताना त्या श्रीकृष्णाच्या लीला गात होत्या. म्हटलं तर घुसळण करणं हे श्रमाचं काम आहे. पण श्रमाचं काम करताना आपल्याकडे जी ओवी जन्मास आली, श्रमाचं काम करताना ओवी जन्मास आली, विधानामध्ये घ्या, थोडं मानसशास्त्र आहे. आपण श्रमाचं काम करत असताना मुखांतर गाणं म्हटलं तर होणारे श्रम कमी जाणवतात. आणि आपल्या मराठीचा भाग असा आहे की मराठीमध्ये वाङ्मय जे निर्माण झालं ते ओवीत निर्माण झालं. ज्ञानेश्वरांची ओवी आहे, एकनाथांची ओवी आहे, रामदासांची ओवी आहे, आणि 5 ओव्या एकत्र आल्या की अभंग होतो. अभंग आणि ओवी जुळी भावंड आहे, काही फरक नाही. नामदेव तुकोबांचे अभंग काय, त्या ज्ञानेश्वर एकनाथांची ओवी काय, घराणं एकच आहे. आणि ही ओवी खास लक्षात घ्या, स्त्रियांनी मराठी साहित्याला दिलेली देणगी आहे. मराठी छंद कोणते? संस्कृतमध्ये अनेक आहेत. भुजंग प्रया, मंदाक्रांता संस्कृत आहे, वृत्त आहे, मात्रा वृत्त आहे. पण त्याला छंद म्हणतात, ज्याच्यामध्ये अक्षरांचं फक्त बंधन असतं, मात्रांचं बंधन नसतं. अभंगात असंच असतं, 8 8 8 आणि 4 अक्षर. याच पद्धतीने विचार केला तर ओवी छंद श्रम करताना मराठी स्त्रियांच्या मुखामध्ये आलेला आहे, जन्मास आलाय. पहिली माझी ओवी, पहिला माझा नेम, तुळशी खाली राम पोथी वाची, असं पहिल्यांदा जन्मास आलं. आणि ते ज्ञानेश्वरांनी म्हणजे विचार करा, जनाबाईनं ज्ञानेश्वरांनी शिकवलेलं आहे. स्त्रियांची जी श्रमाची ओवी होती ती ज्ञानदेवाने भक्तीची ओवी केली, ही फार मोठी गोष्ट आहे. श्रमाची ओवी भक्तीची ओवी झाली. त्या पद्धतीने इथं आपल्याला घुसळण करताना त्याच्या मुखामध्ये भगवंताच्या लीलांचं स्मरण होत आहे. गोकुळामधलं ते एक मोठं वैशिष्ट्य आहे असं आपल्या लक्षात येईल. आता असं करता करता, छोटं गाव म्हणजे गोकुळ आहे, असं करता करता कुणातरी एका गोपीला, जे नंदाच्या घराच्या जवळ आहे, तिला दिसलं, अभूतपूर्व दिसलं. काय बरं? नंदाच्या दारामध्ये एक सोन्याचा रथ उभा आहे. एवढा धक्का बसेल बघा. आणि एकीला कळल्याबरोबर बातमी पसरायला वेळ लागत नाही, तर सगळ्या गोपींना कळलं. आणि गोपींच्या मनामध्ये पहिला विचार आला, सोन्याचा रथ म्हणजे मथुरेतून आला. एकदा आला तो कृष्णाला घेऊन गेला, आता पुन्हा आलाय तो आम्हाला न्यायला आला की काय? माणसाला प्रथम शंका येते ती संकटाचीच. इथं वर्णन केलंय, गोपी म्हणायला लागला, हा कोण आहे? आता उद्धव त्यांना माहिती नव्हता, पण पुढे एक आक्रूर आला होता. तर त्यानं कमल नयन कृष्णाला मथुरेला नेलं आणि कंसाचं एक कार्य साधलं. आता पुन्हा तोच आला की काय? आणि दुसरं कार्य म्हणजे आम्हाला तरी नेणं, आणखी काहीतरी त्रास देणं. कंसाचं कार्य तो मेला येतात, पण कंसाचं कार्य करायला आला की काय? त्या चिडल्या, सरफडू लागल्या आणि सगळ्या हातातलं काम टाकून सोन्याच्या रथातून उतरलेला हा जो कोणी होता त्याला बघायला आल्या. आता मगाशी आपण बघितलं की रात्री त्यानं भोजन केलं, सुखाने झोपलं. सकाळी उठून तो उद्धव आहे, भक्त आहे, त्याने सकाळी उठून स्नान केलं असेल, संध्या केली असेल, देवाचं नाव घेतलं असेल, अलंकृत झाला असेल, वेश परिधान केला असेल आणि सोन्याच्या रथाजवळ आला असेल. या असं म्हणतायत, उद्धव कसा दिसत होता? तर भक्ती बघा, भक्तीनं विष्णूच्या वैकुंठाच्या बाहेरचे रखवादार पार्षद असतात, पण मागं बघितलंय ते सुद्धा विष्णू सारखे दिसतात. विष्णू नाही पण विष्णू सारखा पोषक, वैजयंती माला नाही पण दुसऱ्या माला, 4 हात नाही, शंखचक्र गदा नाही, बाकी सगळं आविर्भाव किंवा रूप तसंच उद्धवाचं वर्णन केलंय. गोपींनी पाहिलं की कृष्णाचाच एक सेवक उद्धव आलाय. आता बारकावा बघा, तो आजानुबाहू आहे. हे रामायणापासून आहे.
रामरक्षित सुद्धा आहे. आणि कारण मी सांगितले, बाहू आ जानू, जानू म्हणजे गुडघा, आपले हात आ जानू असणं हे धनुर्विद्येला उपयुक्त आहे, शरसंधान करायला. तर आजानुबाहू, जानू आजानुबाहू हे रामाचं म्हटलं तर कृष्ण अर्जुनाचं आणि उद्धवाचं सुद्धा विशेषण आहे. कमलाप्रमाणे तेजस्वी प्रफुल्लित मुख, पीतांबर धारण केलेला, दैदिप्यमान कुंडल धारण केलेला असा उद्धव पाहिला. कृष्ण नव्हे पण कृष्णाचा सखा आला असावा, कारण त्याच्यासारखा दिसतोय असा विचार मनामध्ये आला आणि त्याला भेटायला पुढे आले. आणि पुढे आल्यानंतर त्याने छान रंगवले. आता आक्रूर नाहीये, उद्धव आहे. मथुरेहून आलाय, नंदाला भेटलाय, रात्रभर राहिलाय. याचा अर्थ होते का समजूत घालायला आपली आलाय, सतर्क करायला काही हरकत नाही. हा नंदाची समजूत घालणार आणि मग आपली समजूत घालणार. हे गृहीत धरून गोपी उद्धवाला उपरोधिक सुरामध्ये विचार. पण मानवी भावनांचा खेळ बघा. गोपी उपरोधिक सुरामध्ये विचारतात. उद्धवाला नाव त्याने घेतलं नाही, त्याला उद्देश म्हणतायत, महाशय तुम्ही आलात ते बरोबर आलात. कुणाला पहिल्यांदा भेटलात? नंद यशोदेला. तुम्हाला नातेवाईकांची आठवण आधी झाली, इतर कुणाची आठवण झालेली नाही. इतर कोण? गोपी. हे वाचत असताना मला जुन्या पिढीतल्या माणसांच्याकडून ऐकलेलं एक इंग्रजी वाक्य आठवलं. इंग्रजी ते मुद्दाम तुम्हाला सांगतो. असं आहे, ब्लड इज थिकर दॅन वॉटर. असं इंग्रजी वाक्य आहे. ब्लड इज थिकर दॅन वॉटर. ब्लड म्हणजे रक्त. रक्त हे पाण्यापेक्षा थिकर म्हणजे घट्ट असतं. आणि खरंच आहे बघा, जलबिंदूच राहतो, रक्तबिंदू मात्र घट्ट होतो. त्यातून सुचवले असं की रक्ताचं नातं मानलेल्या नातापेक्षा थिकर, अधिक दृढ असतं. असं वाक्य उपरोधिक सुरामध्ये गोपी म्हणत आहे. बाकी कोणाची आठवण नाही आली. नंद यशोदीची आठवण आली, त्यांना प्रथम भेटायला गेलास. गंमत आहे ना, भेटायला आल्यानंतर प्रथम कुणाला भेटला यातून आपले मानापमान ठरत असतात, ते तुम्हाला माहितीच आहे. तर त्या दृष्टीने तू त्याला भेटलास. व्यास म्हणतायत, उद्धवाशी असं बोलत असताना दुसरं कोणी नव्हतं हे नशीब. गोपी मागचा शब्द आहे, मागचा पुढचा विचार न करता उपरोधिक सुरामध्ये उद्धवाला म्हणायला लागल्या की आम्ही, गोपी सांगताय, त्या भगवान कृष्णाची काया वाचा मने एकरूप झालो होतो. आणि आमची आठवण त्या कृष्णाला आहे का? जर आठवण असती तर आम्ही तुला भेटायला आलो, याच्याऐवजी तू आम्हाला भेटायला आला असतास. आता त्या आल्यात सोन्याचा रथ बघायला, परंतु त्या म्हणतायत मात्र आम्ही तुला भेटायला आलो, त्याच्यावेळी तू आम्हाला भेटायला आला असतास. उद्धवाला गोपींच्या बद्दल निश्चितपणे ऐकून माहिती आहे आणि म्हणून तो गोपींची समजूत पण घालतो. इथं आपल्या दृष्टीने एक महत्वाची गोष्ट आहे. मी तुम्हाला भागवत निरूपण करताना अनेकदा सांगितलंय की गोपी ह्या कृष्णाबरोबर वावरत असताना, रासलीला करताना, वेणुवादन ऐकताना त्यांच्या वयाचा विचार केला तर गोपी वयानं मोठ्या आहेत, मातेच्या ठिकाणी आहे, आणि कृष्ण बलराम मुलांच्या ठिकाणी आहे. ते आपण अनेकदा बोलतोय. पण व्यास ते किती वेळा सांगतायत. आता इतकं सगळं होऊन गेलं रासपंचम, पण गोपी उद्धवाशी बोलताना म्हणतायत, आम्हाला कोण आठवतं बरं? व्यासांचे शब्द उल्लेख होऊया. संस्मृत्य कैशोर बाल्ययोः यानी कृतानी. संस्मृत्य जे पुन्हा पुन्हा आठवतो. गोपी म्हणताय उद्धवाला, आम्हाला पुन्हा पुन्हा आठवण येते. कोणाची? बाल्ययोः, बाल असणाऱ्या. आणि त्यामागे एक शब्द आहे कैशोर. मूळ शब्द आहे किशोर, त्याचं रूप बनवले शकुंतला, शाकुंतल. तसं किशोर, कैशोर. आता बाल्य म्हटलं किशोर म्हटल्याची गरज काय? गरज आहे, बलराम किशोर आहे आणि कृष्ण बाल आहे, पण कोणीच कुमार नाही आहे.
मागं बोललोय आपण, कोणीच कुमार नाहीये, कोणीच युवक नाहीये. बलराम सुद्धा किशोर आहे आणि त्याच्यापेक्षा 2 वर्षांनी किमान लहान असणारा कृष्ण तर बाल आहे. आणि त्याच्या आठवणी आम्हाला येतात असं उद्धवाला पुन्हा गोपी सांगतात. म्हणजे व्यासांच्या दृष्टिकोनातून त्या बालकृष्णाच्या बाललीलाच होत्या. मागचे आपले शब्द त्या वात्सल्याच्याच खुणा होत्या, शृंगाराच्या खुणा नव्हत्या. पुन्हा एकदा आपल्याला पुरावा मिळतो असं लक्षामध्ये येतं. आता अशा प्रकारची भाषा त्यांनी केली, कृष्णाच्या आठवणी गायल्या आणि मग उद्धवानं जे काम कृष्णाने सांगितलं होतं ते करायला सुरुवात केली, ते म्हणजे सांत्वन. आता सांत्वन करायची गरज आहे, कारण भक्ती जरी झाली तरी ती गोपींची, आईची मुलाच्या प्रती वात्सल्ययुक्त भक्ती आहे, नुसती भक्ती नाही. जे नुसतं भक्त भगवंत नातं नाहीये. नुसतं भक्त भगवंत नातं असतं तर ठीक होतं, पण इथं भगवंत आपल्या मुलासारखा वाटतो, वात्सल्य भावना त्याच्यामध्ये मिसळते. आणि अशा वेळेला भक्ताला होणारं विरह दुःख आणि मातेला होणारं विरह दुःख याच्यात अंतर आहे. भक्ताला दुःख झालं तर रामदासांची करुणाष्टक जन्मास येतात. भक्ताला दुःख झालं तर करुणाष्टक जन्मास येतात. तुकोबा नामदेवांचे अभंग जन्मास येतात. पण त्यांनी देवासाठी फोडलेला टाहो आणि आपलं मूल हरवल्यानंतर आई जो टाहो फोडते याची तुलनाच होऊ शकत नाही. आपण ध्यानात घेऊया, यथा व्रजगोपिकांना अशा प्रकारे भक्तीत श्रेष्ठ नारद मुनींनी गोपींना मानलंय, पण त्या भक्त असतानाच माता पण आहेत. म्हणजे माता असणं हा मागेचा खेळ आहे, प्रकृतीचा खेळ आहे, आणि भक्त असणं हा तत्वज्ञानाचा भाग आहे. हे जर ध्यानामध्ये घेतलं तर माईला तुम्ही किती नावं ठेवलीत, प्रकृतीला तुम्ही किती नावं ठेवलीत, तरी निर्गुणाच्या पूजेपेक्षा सगुणाच्या पूजेमध्ये गोडी अधिक आहे, यात कोणत्या प्रकारची शंका नाही. तर मला सांगा, रामदास खरे तर आत्मा रामाचे भक्त आहेत, पण त्याचबरोबर ते राजा रामाचे भक्त आहेत, त्याचबरोबर ते दाशरथी रामाचे भक्त आहेत. त्यांच्या संपूर्ण साहित्यामध्ये दाशरथी रामही पुन्हा पुन्हा आलाय, राजा रामही पुन्हा पुन्हा आलाय आणि आत्मारामही पुन्हा. आत्माराम पुन्हा पुन्हा येणं हा विवेकाचा भाग आहे आणि दाशरथी राम पुन्हा पुन्हा येणं हा भक्तीचा भाग आहे. गोपींच्या मनामध्ये कशा प्रकारची आंदोलनं आहेत हे आपण ध्यानामध्ये घेतलं की मग उद्धव त्यांना कोणता उपदेश करतोय हे कळतं. का सांगतो तर उद्धवानं पुढे केलेला सगळा उपदेश म्हटलं तर वृक्ष आहे, म्हटलं तर तत्वचिंतन आहे. आणि खूपदा असं असतं, तत्वचिंतन किती मोठं असलं तरी समजूत घालायला ते फार मोठं उपयोगी असतं असं नाही. पण व्यासाना या वेळेला का होईना उद्धवाच्या तोंडी गोपींची समजूत घालताना पर्यायानं तुमची माझी सुद्धा समजूत घालायची. आणि म्हणून पहिलं वाक्य येतं, गोपीनो तुम्हाला बालकृष्ण अत्यंत प्रिय आहे, पण पक्क मनाशी धरा. आपल्यासाठी पण कसं आहे बघा, पक्क मनाशी धरा की गोपाल कृष्ण तुमच्यापासून बाजूला आहेच कुठं. ते तत्वज्ञान लगेच सांगितलं, काष्ठामध्ये अग्नी जितका अनुस्यूत असतो तितका गोपालामध्ये गोकुळामध्ये गोपाल कृष्ण आहेच. भले तो आता मथुरेमध्ये असू दे, देहानं मथुरेमध्ये असू दे, पण मनानं तो गोकुळातच आहे. कुणाप्रमाणे? काष्ठामधला अग्नी दिसत नाही पण असतो. गोकुळातही गोपाल कृष्ण दिसत नाही पण आहे. पहिला उपदेश. दुसरा उपदेश केला की हा उपदेश झाल्यानंतर गोपीने पुन्हा लीला सांगायला सुरुवात केली. त्या म्हणायला लागल्या, कंसवध झाला, ही गोष्ट चांगली झाली. कंसवध झाल्यानंतर कृष्ण कुशल राहिला याचा मला फार मोठा आनंद आहे. आणि अशा वेळेला उद्धवा, कृष्ण जरी आमच्या समवेत नसला तर तू म्हटल्याप्रमाणे
काष्ठामध्ये अग्नी असतो त्या पद्धतीनं कृष्णानं स्पर्श केलेल्या भूमीपासून वस्तूंच्या पर्यंत अवघ्या गोकुळामध्ये कृष्ण भरून उरलाय. हेच नेमकं नंद बोलला होता आणि गोपी तेच बोलताय. शब्द बघा, उद्धवाला गोपी शिकवताय. कोण समजूत कुणाची घालायला आलाय? उद्धव गोपींची. पण गोपी उद्धवाला समजतात. त्या म्हणतात, उद्धवा अरे काय सांगू तुला, नद्या, पर्वत, उपवन, भूमी या सगळ्या ठिकाणी तो गोपालकृष्ण खेळ खेळत होता. इथंच तो गायी चारत होता. जी पावलं साक्षात लक्ष्मीला सुद्धा दर्शन देणं कठीण, लक्ष्मी पत्नी आहे तिची, जी पावलं लक्ष्मीला सुद्धा दर्शन देणं कठीण, ती पावलं आमच्या भाग्यानं या गोकुळामध्ये जागोजागी उमटलेली आहे. पुन्हा बघा, एक आपण पक्का लक्षात ठेवूया की रामही सगुण आहे आणि कृष्णही सगुण आहे. पण रामाच्या पराक्रमाच्या कथा आपण जास्त आठवतो आणि कृष्णाच्या पराक्रमाबरोबर त्याच्या दिसण्याच्या कथा सुद्धा आपण, हे असंच आहे. कारण राम रमयती, रमयंती, राम तुम्हाला रमवितो आणि कृष्ण तुम्हाला आकर्षित करतो. कृष्ण शब्दाचा धातू आकर्षित करणे आहे आणि आकर्षित करण्यामध्ये पराक्रमाबरोबर व्यक्तिमत्वाचा पण भाग असतो. हे मानवी जीवन आहे. म्हणून गोपी पुन्हा म्हणतायत, आम्ही कृष्णाला कसं बरं विसरू? ते त्याचं सुंदर चालणं, ते त्याचं मोहक हास्य, ते त्यानं आमच्याकडे टाकलेले तिरपे नेत्र कटाक्ष, त्याचं ते गोड भाषण, हे सगळं मनोवेदक मनमोहक आहे. त्याच्या आठवणी पुन्हा पुन्हा आम्हाला येतात आणि आज तो निघून गेलाय म्हणून आम्ही दुःख सागरामध्ये बुडालो आहोत. उद्धवा लक्षात. पुन्हा मध्ये शुकाचार्य परीक्षितला म्हणतात, शुकाचार्य परीक्षितला म्हणतात की अशा प्रकारे गोपींचं बोलणं ऐकल्यानंतर, ऐका, अशा प्रकारे गोपींचं बोलणं ऐकल्यानंतर सांत्वन करायला उद्धव आपलं काम विसरून गेला. त्यानं परत जायला पाहिजे होतं. ते शब्द वापरले, गोपींचं बोलणं इतकं छान होतं की उद्धव म्हणाला, हेच ऐकत राहण्यासाठी काही दिवस मी गोकुळात मुक्काम करतो. जे पाहुणा आला होता 3 दिवसासाठी, राहिला 3 महिने. या पद्धतीने या ठिकाणी खरंच बरेच महिने शब्द वापरले. आणि उद्धवानं काय केलं? उद्धवानं, कारण त्याला कृष्ण भेटला होता तर कंसाचा अंत करणार. उद्धवानं कधी बालकृष्ण बघितला आणि म्हणून उद्धव राहिला बरेच दिवस आणि त्यानं नंदाकडून, यशोदेकडून, गोपींच्याकडनं कृष्णाच्या कथा ऐकल्या आणि त्याला वाटायला लागलं मधले दिवस क्षणासाठी निघून गेले. वर्णन छान केलंय. कृष्ण कथा ऐकल्यानंतर पुन्हा एकदा उद्धव नदीकाठी गेला, वनातून फिरला, पर्वतारोहण केलं, वृक्षवल्ली पाहिल्या. का? मगाचा पन्हाळ्याचा मुद्दा. आणि इथे शिवप्रभूंचे चरण म्हटले तसं ही ती परिसर भूमी आहे. साधा विचार करा, आत्ता जरी आपण गोकुळ वृंदावनात गेलो 5000 वर्षांनी, तरी आपल्या मनात रोमांच येतं. आज सुद्धा येतं. जे आळंदीला जाणवतं, जे देहूला जाणवतं, तेच भाव, भक्तीचेच भाव आजही गोकुळ वृंदावनात जाणवतात. मथुरेमध्ये कृष्ण मंदिर पुन्हा उभं राहिलं पाहिजे, जसं अयोध्येमध्ये राम मंदिर उभं राहिलं. त्यांची मागणी कशासाठी? अरे ते मंदिर होतं, ते मंदिर पुन्हा उभं राहिलं पाहिजे. जशी अयोध्येची मुक्ती झाली तशी मथुरेची मुक्ती व्हायला पाहिजे, आज ना उद्या. कारण ते आमच्या मनामध्ये पक्का आहे. उद्धव तेच करतो. पुन्हा सगळीकडे तो फिरला, कृष्णाच्या लीला पुन्हा पुन्हा विचारल्या. उद्धवाला परम संतोष झाला आणि मग परत जाताना उद्धव परत चालला. परत जाताना जे नारद मुनींनी केलं त्याचा व्रज गोपिका नाम तेच उद्धवाने केलं. उद्धव म्हणतो, गोपीनो तुम्ही फार मोठी गोष्ट साधली. कोणती बरं? जी आपल्या माहिती आहे त्या शब्दामध्ये बोलून इथे दिला. प्रपंचात राहून परमार्थ साधणं ही गोष्ट अत्यंत कठीण आहे. एकनाथांसारख्या संतांना ती जमलेली आहे, फार थोड्यानं जमलेली आहे.
प्रपंच आणि रामदासांची अपेक्षा आहे, प्रपंचही नेटका पाहिजे आणि परमार्थही नेटका पाहिजे. तो होतोच असं नाही, थोडं नशीब दैव मेवा तर पंचमा आहे. पण गोपींचं भाग्य बघा, गोपींना एकूण एक गोपींना ज्या ज्या वृंदावन गोकुळात होत्या त्या सगळ्या गोपींना साक्षात कृष्ण दिसला. त्या तर आपापल्या संसारामध्ये सुखी होत्या, आपापल्या संसारामध्ये वावरत होत्या, आपल्या मुलाबाळांना लहानाचं मोठे करत होत्या. पण त्यांना देवळात जावं लागत नव्हतं, त्यांना मंदिर शोधावं लागत नव्हतं, त्यांना व्रतवैकल्य करायला लागत नव्हतं, त्यांना काशीयात्रेची गरज नव्हती. घराबाहेर पडलं की भगवंत दिसतोय. हे भगवंत आपल्या घरामध्ये असणं, घराबाहेर असणं, आपल्या आसपास असणं ही केवढी मोठी जादू आहे. आणि जादू काही लोकांनी अनुभवली. नाव सांगायचं तर रामकृष्ण परमहंस हे लौकिक अर्थानं काली मातेचे पुजारी. लौकिक अर्थानं कोणी एका स्त्रीनं त्यांना पुजारी म्हणून त्या ठिकाणी नेमलेलं होतं. असं वाटतं का आपल्याला? रामकृष्ण परमहंसाचं सगळं जीवन जर बघितलं तर ते काली मातेचे पुजारी नाही आहेत. फक्त ते काली मातेला आई म्हणतात, वेळोवेळी तिला आई म्हणून बोलावताय. विवेकानंदांची समजूत घालताना तो आईला जाऊन भेट म्हणताय. आई वाटणं हे रामकृष्ण परमहंसाच्या जीवनात आजच्या काळामध्ये घडलंय. तर त्या 5000 वर्षापूर्वी गोपींना कृष्ण आपल्या आसपास वावरतोय, त्याचा केवढा परमानंद झाला असेल विचार करा. ज्याला अहोभाग्य म्हणतात, अहोभाग्य असं भाग्य त्यांच्या नशिबी आलंय. आणि म्हणतोय कोण? उद्धव. म्हणजे पुन्हा इंग्लिश येतो आपल्याला सर्टिफिकेट कुणाकडनं मिळतंय? उद्धव. प्रशस्ती पत्र. काय काय तो म्हणतोय? गोपीनं या भूलोकात येऊन तुमच्या जन्माचं सार्थक झालं. किती कृतकृत्य. या जन्मात येऊन तुमच्या या भूलोकावर येऊन तुमच्या जन्माचं सार्थक झालं. तुम्ही एकनिष्ठ भक्ती केली. अहो ती छान आहे बघा. साधक जन, संन्यासी जन संसाराची भीती बाळगतात आणि दूर दूर पळतात. कशासाठी? देव मिळवायला. संसारावर फुली मारल्याशिवाय, घरादारावर तुळशीपत्र ठेवल्याशिवाय देव मिळतच नाही असं कोणाला वाटतं? साधकांना, उपासकांना, संन्याशांना. आणि इथं काय घडतंय? संसारात राहून देव मिळवत आहे, प्रपंचात राहून परमार्थ. त्या कमलपत्रासारखं आहे. कमलपत्र मेवांबसा चिखलात आहे, संसारी चिखलच आहे, चिखलात आहे, पण मन मात्र कमलाप्रमाणे भगवंताला अर्पण आहे, गजेंद्र मोक्षासारखं. हे जर जमलं, ते गोपींना जमलंय, ते जमावं ही भागवतकार व्यासांच्या अपेक्षा आहे. उद्धवाच्या मुखानं गोपींची प्रशस्ती ते आपल्या समोर मांडताय. आणखी म्हणताय काय बरं, तुम्ही तर प्रपंच करत होता, पण प्रपंच करताना तुमच्या नशिबी गोकुळात प्रपंच करायचा होता, म्हणून अनायासे तुमच्या घरी दारी हरी आला. हे शब्द बाबू बोरकरांचे. साया साविण ब्रह्म सनातन घरीच ज्या आढळले हो. आधी उरीच आहे, नंतर घरीच आहे. बाबू बोरकरांची गाजलेली कविता आहे, जीवन त्यांना कळले. त्याचे उल्लेख आहे. म्हणजे संत महांचं वर्णन बोरकरांनी केलं, पण अखेर यशोदा, देवकी, कृष्ण असंच वर्णन. साया साविण ब्रह्म सनातन घरीच ज्या आढळले हो, पुरीच ज्या आढळले. पुरी म्हणायचं कारण तानबाळ. पुरीच ज्या आढळले हो, घरीच ज्या आढळले हो, जीवन त्यांना कळले. खरंच आहे. 2 मिनिटं खर्च करतो. जीवन एक मोठं कोड आहे. अशा वेळेला कुसुमाग्रज वि. शिरवाडकर त्यांनी एके ठिकाणी लिहून ठेवलंय की देवाचा शोध घ्यायचा प्रयत्न, जीवनाचं कोड उलगडण्याचा प्रयत्न 2 प्रकारचे माणसं करतात. एक संत आणि दुसरे वैज्ञानिक. वैज्ञानिक बुद्धीच्या वाटेने चालतात, संत भक्तीच्या वाटेने चालतात. वैज्ञानिक संशयात्मा बनतात आणि भक्त मात्र आस्तिक बनतात. शिरवाडकरांचे शब्द बघा. संशोधकांना शेवटी शून्याचा प्रवास करता करता शून्यच गवसतं आणि भक्तांना मात्र
ते काही गोष्टी गृहीत धरत असल्यामुळं की ईश्वर आहे, मानवता आहे, प्रेम आहे, हे गृहीत धरत आहे. विचार करा, गृहीतच धरलंय ना. पण गृहीत धरलं असल्यामुळे त्या वाटेनं जाताना त्यांना भगवंत गवसतो. शून्य गवसत नाही, पूर्ण गवसत. पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. किती सुंदर उपनिषदातलं वचन आहे. शून्यावर शून्य वाढवत गेलो, शून्यच येतं. पूर्णाचा अपूर्णांक जगात होतो, भारतात होत नाही. भारतामध्ये पूर्णातून पूर्ण काढलं तर अपूर्ण होत नाही, ते पूर्णच होत. हे जे भारतीय तत्वज्ञान आहे ना. आणि मग पुन्हा बाहेर जाऊन तुम्हाला सांगतो, गौतम बुद्धांचा शून्यवाद होता. आद्य शंकराचार्यांनी पूर्णवाद निर्माण म्हटलं तर शून्यामध्ये सो पूर्ण आहे, पूर्णामध्ये सो शून्य आहे. पण बघायच्या दृष्टीमध्ये फरक आहे. हा जर विचार आपण केला तर ध्यानामध्ये येतं की अनायासे, आयास विश्रम, अनायासे भगवंत त्यांना गवसला. श्रेष्ठ जन्म तुम्हाला लाभला आणि पुन्हा आपल्या जे प्रिय आहे ते इथे येतं. गीता भागवत त्यांचा एक काय संबंध आहे. इथं वर्णन करताना म्हटलंय उद्धवानं, गोपीनो तसा विचार केला तर तुम्ही वर्णाच्या भाषेमध्ये वैश्य वर्णातल्या उल्लेख आहे. ब्राह्मण नाही, क्षत्रिय नाही, वैश्य. आणि म्हटलं तर आता मी बोललो होतो खाली आपण शूद्र किंवा भद्र, तर तुम्ही त्याच्यातल्या आहात. पण कुठल्या वर्णात आहात, अगदी गुणकर्म विभागाच्या कुठल्या वर्णातल्या आहात, जात तर सोडाच, पण कुठल्या वर्णातल्या आहात याचीही किंमत भगवंताला नाही. भगवत भक्तीची ती कसोटी नाही. आणि म्हणून उद्धव म्हणतोय की गोपीनो, तुम्ही जी भगवंताची भक्ती केली ती जगातल्या अनेक साधकांना, उपासकांना ध्रुव ताऱ्यासाठी आढळ ध्येय म्हणून गवसलेली आहे. आणि इथं आठवण केली आहे गीतेतल्या श्लोकाची. गीतेमध्ये 9व्या अध्यायातला शेवटचा तो श्लोक आठवा. स्त्रियो वैश्या तथा शूद्रा तेपि यान्ति परांगती. परमगतीला ते सुद्धा जातात. आता कोणी कोणी असं विचारतात, गीतेत सुद्धा कशाला म्हटलंय? काळा इलाज नव्हता म्हटलं. त्या कालखंडात स्त्रिया शिकत नव्हत्या. कोणत्या? महाभारताच्या कालखंडात, उपनिषदाच्या कालखंडात होत्या. पण दुर्दैव आपलं महाभारताच्या कालखंडात शिकत नव्हत्या. स्त्रियो वैश्य, आता वैश्य मध्ये विषाम शब्द आहे, म्हणजे सगळी प्रजा, 90% लोक. कारण कृषी, गोरक्ष, वाणिज्य काय उरतं मला सांगा? कृषी म्हणजे शेती, गोरक्ष म्हणजे गोपालन, वाणिज्य म्हणजे व्यापार. त्यात किती टक्के माणसं असतात? 60-70% होत. म्हणजे तो 1/4 नाही आहे. म्हणजे वैश्य शब्द व्यापारी अर्थ नाही येता विषाम. बरे संस्कृतमध्ये आहे, राजाला विषामपती म्हणतात. राजाला विषामपती म्हणतात. पती कुणाचा? विषाम, प्रजेचा. प्रजा कोण? वैश्य. आपल्या ध्यानात येते. तर इथं म्हटलंय कोणी का असेना भगवंताला प्रिय आहे याचं तुम्ही साक्षात उदाहरण आहात. जशी शबरीची बोर, जसे सुदाम्याचे पोहे, जसं रुक्मिणीचं ते तुलसी दल, किंवा गुहकाची भक्ती, हनुमंताची भक्ती, विभीषणाची भक्ती. असुर आहे तो, दानव आहे असं. किंवा प्रल्हाद, प्रल्हाद तरी कुणाचा मुलगा आहे? हिरण्यकश्यपूचा. ध्रुवबाळ तरी कुणाचा मुलगा आहे? राजाचा. विदुर कोण आहे म्हटलं तर दासीपुत्र. सगळे आपले भक्त. आणखी सांगतो तुम्हाला, नारद मुनींच्या बद्दल सुद्धा असं म्हटलं गेलंय. नारद मुनींच्या बद्दल सुद्धा एकीकडे त्याला आपण ब्रह्मदेवाचे मानसपुत्र म्हणतो, पण काही ठिकाणी नारदांच्या आईचा उल्लेख जो येतो तो फार मोठा समाजमान्य, फार मोठ्या वरिष्ठ वर्णातला असा येत नाही. म्हणजे अगदी नारद, मी 4 भक्त आहेत, नारद, ध्रुव, प्रल्हाद आणि विदुर. चौघही भक्त कुठे जन्मलेत आणि कुठल्या पदाला पोचलेत त्याचा विचार करा. हे भागवत आपल्याला सांगतं, हे भगवद्गीता आपल्याला सांगतं. आणि हे आजच्या लोकशाहीसाठी सर्वात आवश्यक. आपण जर संविधान मानत असू,
आपण जर लोकशाही टिकवायची असेल तर आपल्याला जातीपातीच्या भिंती तोडाव्याच लागतील. आणि त्या फक्त दोन गोष्टी तुटतात, कायद्यानं तुटत नाही. जातीपातीच्या भिंती एक भक्तीने तरी तुटतात, नाहीतर प्रीतीने तरी तुटतात. माझा अत्यंत जवळचा मित्र आहे, जीवाला जीव देणार आहे, मग तो कुठल्या कुटुंबात जन्मला मी कधी विचार करत नाही. प्रेम आणि भक्ती जर असेल तर वारीमध्ये जाताना तुम्ही अनुभव घेता, वारीमध्ये जाताना प्रत्येक जण दुसऱ्याला माऊली म्हणतो, प्रत्येक जण दुसऱ्याच्या पाया पडतो. कुठे अहंकार, कुठे मानाभिमान. माऊली म्हणणं, पाया पडती एकमेका, हे वारकऱ्यांचं व्रत चालवणं. वारीमध्ये जेवायला बसल्यावर, गोपाळकाला खाताना, प्रवचन ऐकताना, वारीतून पुढे जाताना कोण माझ्या शेजारी चाललाय, त्याची प्रतिष्ठा काय, मान मरातब काय, जातपात काय, कुलधर्म काय, विचार नाही आपण करू शकत. किमान वारीत तरी करू शकत. आणि किमान वारीत जर होत नसेल, विधान करतो, किमान वारीत जर होत नसेल तर आध्यात्मिक क्षेत्रात 15 दिवस तरी जमतंय ना. उरलेले दिवस तुम्हाला जमतंय का बघा ना. अध्यात्मानं किमान 15 दिवस तरी सामाजिक समरसता निर्माण केली आहे. जर वर्षी करतो, दोन्ही एकादशानं करतो, तुम्ही करून बघा ना. तुम्ही म्हणजे जे कोणी वारीपासून काही घेऊ इच्छितात, शिकू इच्छितात, त्यांना मी सांगतो, आणि नावं ठेवणाऱ्यांनी सांगतो. आपण करून बघूया ना. भागवत सांगतोय जात पात मत, आणि खरंच आहे ना. खुद्द ज्ञानेश्वरीतले शब्द काय आहे, म्हणून कुळ जाती वर्ण हे आगवेची का अकारण, ते का अर्जुना माझेपण सार्थक एक. माझेपण उद्धव कोणाचा, कृष्णाचा. गोपी कोणाच्या, कृष्णाच्या. प्रल्हाद कोणाचा, विष्णूचा. तो माझा आहे असं भगवंतांनी म्हटलं. ज्ञानेश्वरीचं उदाहरण बघा ना. गरीबा घरची लेक असली आणि राजाची राणी झाली तर तिच्या माहेरची गरिबी कुणी आठवतं का. तर एकदा तुम्ही भगवंताचे झालात, भागवत शब्द त्यातून आलाय, भागवत आडनाव त्यातून आलंय. जे भगवंताचे ते भागवत. भागवत पुराण मुद्दा लक्षात आला. गीतेमध्येही तेच आहे. तेपी यांती परांगती. आणि उद्धव म्हणतोय गोपीना तुम्ही सुद्धा परमगतीला गेलात, कारण प्रपंचात राहून तुम्ही परमार्थ मिळवला. त्याच्यानं आणखी काय पाहिजे. अशा प्रकारे बोललं गेलं. आणि मग उद्धव मथुरेला परत आला. परत येत असताना पुन्हा बारकावा बघा. येताना उद्धवाला नंदानं गोप म्हणजे पुरुष गोप आणि स्त्री गोपी यांनी आपापल्या घरातल्या काही भेटी दिल्या होत्या त्याला आणि कंस आणि कृष्णाला. त्या सगळ्या भेटी त्यानं पोचत्या केल्या, भगवंताला नमस्कार केला आणि मथुरा नगरीला येऊन गोपींची समजूत घातली असं कृष्णाला सांगून उद्धव आपल्या घरी गेला. इथपर्यंत गोकुळाचं वर्णन झालं. संबंध भागवत पुराणामध्ये दशमस्कंदामध्ये अनेक अध्याय आहेत. त्यातला जवळ निम्मे अध्याय आपले पुरे झाले. भागवत पुराण दशमस्कंद जर वाचायला घेतलं तर पूर्वार्ध आणि उत्तरार्ध आहे. त्याचा पूर्वार्ध आपला संपत आलाय. आपण ठरवलंय की याचा 4-5 महिन्यात ते संपवायचं, पण किती मोठे शिवधनुष्य आहे हे तुमच्या लक्षामध्ये येईल. आणि त्याच्यातले 48 एकूण 50 अध्यायाला आपण आलोय. आता कुठं आलोय आपण. उद्धव मथुरेत आला. आता मथुरेमधल्या अक्रूराला श्रीकृष्ण भगवान हस्तिनापुराला पाठवणार आहे. आता काळ बदलला, चित्र बदललं, इंग्लिशचा कॅनव्हास बदलला. गोकुळ मथुरेपर्यंत जी कथा घोटाळत होती ती कथा आता हस्तिनापुराला सुद्धा कवेत घेणार आहे. कारण हस्तिनापुरात पुढचं सांगतो थोडं. पंडूराजाचा वध झालाय. पंडूराजा मृत्युमुखी पडलाय, वध नाही, पंडूराजा मृत्युमुखी पडलाय. माद्री सती गेली आहे, कुंती एकाकी आहे आणि 5 पुत्रांना 3 आणि 2 जे होते कुंतीचे आणि माद्रीचे त्यांना घेऊन ती भीष्मांच्या आश्रयाला आली आहे. आणि धृतराष्ट्र पांडवांशी वाईट वागतो. हे जे तुम्हाला मला माहिती आहे
ते भागवतातून आता प्रथम आपल्याला कळणार आहे. म्हणजे गोकुळ संपलं, मथुराही संपली. पुढच्या येणाऱ्या शनिवारी आपण अक्रूराबरोबर हस्तिनापुराची सफर करू. थांबू.